नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सकाळी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर पहिला PYQ होणार PYQ PSI 2011 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? पर्यायात 1. लाला लजपत राय, 2. लोकमान्य टिळक, 3. महात्मा गांधी, 4. पंडित नेहरू. तर या PYQचं उत्तर होणार 2. लोकमान्य टिळक. पुढील PYQ STI 2011 संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्यादा व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला? पर्यायात 1. 1858चा कायदा, 2. 1919चा कायदा, 3. 1935चा कायदा, 4. 1947चा कायदा. तर या PYQचं उत्तर होणार 3. 1935चा कायदा. पुढील PYQ संयुक्त गट क 2019 ब्रिटिश काळात स्वायत्तवादी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? पर्यायात 1. मद्रास मुंबई, 2. बंगाल पंजाब, 3. कलकत्ता नागपूर, 4. दिल्ली हिमाचल प्रदेश. तर या PYQचं उत्तर होणार 1. मद्रास मुंबई. पुढील PYQ STI 2016 ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? पर्यायात 1. जमीनदारी आणि रयतवारी, 2. जमीनदारी आणि वतनदारी, 3. रयतवारी आणि जागीरदारी, 4. वतनदारी आणि रयतवारी. तर या PYQचं उत्तर होणार 1. जमीनदारी आणि रयतवारी. पुढील PYQ STI 2015 ब्रिटिशांनी महाराष्ट्रात स्वायत्तवादी पद्धत का लागू केली? पर्यायात A. जमीनदारीला आळा घालण्यासाठी, B. कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी, C. जमिनीची मोजणी करण्यासाठी, D. शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी. पर्यायी उत्तरे 1. A आणि B फक्त, 2. C फक्त, 3. A आणि D फक्त, 4. D फक्त. तर या PYQचं उत्तर होणार 1. A आणि B फक्त, जमीनदारीला आळा घालण्यासाठी व कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.